कम संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. अनेक विद्यार्थ्यांच्या मागणीवरून एक नमुना प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे. 80 गुणांची. विषय आहे इतिहास आणि इयत्ता 12वी. इयत्ता 12वीचा उद्या दुपारी इतिहासाचा 80 गुणांचा पेपर आहे. 3.5 तास वेळ आहे त्यासाठी. आणि ही एक नमुना प्रश्नपत्रिका आहे. यातील काही प्रश्न येऊ शकतात. त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे तर वेळ लावून 3 तासामध्ये ही प्रश्नपत्रिका सोडवायचा प्रयत्न करा. मी उत्तरं मात्र अजिबात दिलेली नाही आहेत, कारण हा सराव आहे. सराव म्हणजेच नमुना आहे. एकतर लेखनाची पण सवय होईल आणि तुम्हाला यातले प्रश्न येऊ शकतात, नाही असं नाही. आणि प्रश्नपत्रिका कशी असते हे पण कळेल. शिवाय पेपर झाल्यानंतर यातले कोणते प्रश्न आले किंवा नाही ते पण कमेंट करून तुम्ही पेपर संपल्यानंतर संध्याकाळी सांगू शकता. एक सराव म्हणून वेळ लावून तुम्ही या प्रश्नांची उत्तरे सोडवली तर तुमचं वाचन होईल. त्यानिमित्ताने सगळे प्रश्न तुमच्या नजरेखालून नक्कीच जातील. खूप फायदा होईल. जरूर प्रश्नपत्रिका सोडवा. चला तर पाहूया. प्रश्न क्रमांक पहिला आहे वस्तुनिष्ठ प्रश्न आहे. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. 6 विधानं आहेत आणि 6 गुण आहेत. 1. पहिल्या महायुद्धात व तुर्कस्तान या राष्ट्राचा पराभव झाला. म्हणजे पहिल्या महायुद्धात इथे रिकामी जागा पाहिजे. इथे गेले टायपिंगमध्ये थोडं झालं आहे माझ्याकडनं. महायुद्धात एक देश, कोणते देश आहेत की राष्ट्रांचा पराभव झाला. पर्याय अमेरिका, फ्रान्स, इंग्लंड आणि जर्मनी. इथे उत्तर लिहा जे असेल ते. कोणत्या राष्ट्रांचा पराभव झाला तर 1 गुण आहे याला. क्रमांक 2. अमेरिकेने या शहरावर पहिला अणुबॉम्ब टाकला. कोणत्या शहरावर अणुबॉम्ब टाकलेला आहे ते इथे उत्तर लिहायचं आहे. 1. नागासाकी, पर्ल हार्बर, हिरोशिमा, स्टॅलिनग्राड. यापैकी अचूक उत्तर तुम्ही लिहायचं आहे. क्रमांक 3. भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? द्वारकानाथ टागोर, व्योमेशचंद्र बॅनर्जी, दादाभाई नौरोजी, सुरेंद्रनाथ बॅनर्जी. उत्तर शोधा तुम्ही आता ही. क्रमांक 4. राजाराम मोहन रॉय यांनी टिंबटिंब प्रथेविरुद्ध इंग्रजी भाषेत पत्र लिहिले. जातीप्रथा, बालविवाह, सती आणि पडदा पद्धती. अचूक उत्तर पूर्ण वाक्यात लिहायचे. वाक्य पूर्ण लिहायचं. 5. वास्को द गामा हा टिंबटिंब या देशाचा दर्यावर्दी होता. पोलंड, इंग्लंड, फ्रान्स आणि पोर्तुगाल. अचूक उत्तर पूर्ण वाक्यात लिहा. आणि क्रमांक 6चं विधान आहे दुसरे ब्रह्मयुद्ध टिंबटिंबच्या काळात लढले गेले. लॉर्ड अमहर्स्ट, लॉर्ड डफरिन, लॉर्ड डलहौसी, ॲशले एडन. प्रश्न क्रमांक पहिल्यातलाच ब आहे. पुढील प्रत्येक संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. 4 गट दिले, 4च लिहायचे. म्हणजे 2 गट आहेत पण ब गटातला एखादी जोडी किंवा शब्द चुकीचा आहे तो शोधायचा, दुरुस्त करून पुन्हा लिहायचा आहे. 1. टोगोलँड जर्मन वसाहत, इजिप्त ब्रिटिश वसाहत, ऑरेंज फ्री स्टेट डच वसाहत, आयव्हरी कोस्ट पोर्तुगीज वसाहत. प्रश्न क्रमांक त्यातलंच आहे. गट अ आहे आणि ब आहे. कास्मो द ग्वार्द, पोर्तुगीज इतिहासकार, गोन्सालो मार्तिस, पोर्तुगीज वकील, फ्रान्स्वा मार्टिन, डच वखारीचा प्रमुख, हेनरी रेव्हिंग्स्टन, इंग्रज अधिकारी. पुढचा गट आहे 1. ब्राह्मो समाज, राजा राममोहन राय, सत्यशोधक समाज, ज्योतिराव फुले, परमहंस सभा, विठ्ठलरामजी शिंदे, रामकृष्ण मिशन, स्वामी विवेकानंद. पुढचा गट आहे बांडुंग परिषद, पॅरिस 1919मधील पहिली अखिल भारतीय ऐक्य परिषद, लंडन 1900मधील अखिल आफ्रिका ऐक्य परिषद, मँचेस्टर आशियाई ऐक्य परिषद. प्रश्न क्रमांक 2 आहे तो आहे ऐतिहासिक व्यक्ती, ठिकाण, घटना यासंबंधीची नावे लिहा. 4 गुण आहेत त्याला. 1. भारतात सर्वप्रथम आलेले युरोपीय. 2. मुहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना करणारे कोण? 3. 1943मध्ये आझाद हिंद सेनेने ब्रिटिशांकडून जिंकून घेतलेली भारतीय बेटे. 4. मानव अधिकार संरक्षण कायद्यान्वये स्थापन झालेला आयोग. 4 गुणांच्यासाठी 4 लिहायचे आहेत. प्रश्न दुसऱ्यातलाच ब आहे. दिलेल्या कारणांपैकी योग्य कारण निवडून विधान पूर्ण करा. 4 विधानं दिलेली आहेत. 4 उत्तरं निवडायची 4 गुणांच्यासाठी.
एक, भारताने जागतिक व्यापार संघटनेचे सभासदत्व स्वीकारले कारण. अचूक पर्याय निवडायचा यातला. भारताला इतर देशांशी व्यापारी स्पर्धा करायची होती. भारत जागतिक अर्थव्यवस्थेपासून लांब राहू शकत नाही. क्रमांक 2चं विधान आहे, अँझुस करारात ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका वगळता कोणत्याही राष्ट्राला प्रवेश दिला नाही कारण. पर्याय आहेत त्यांना ग्रेट ब्रिटन व फ्रान्सचे महत्त्व वाढू द्यायचे नव्हते. हा लष्करी करार होता. हा गुप्त करार होता. हा फक्त मित्र देशातील करार होता. प्रश्न क्रमांक 3, दुसऱ्या महायुद्ध काळात आफ्रिकेतील स्वातंत्र्य चळवळ अधिक तीव्र झाली कारण. आफ्रिकेतील वसाहतींनी परकीयांचे वर्चस्व झुगारून टाकले. आफ्रिकेत पाश्चात्य शिक्षण पद्धती होती. दुसऱ्या महायुद्ध काळात इंग्रज व फ्रेंचांनी वसाहतींना काही अधिकार द्यायला सुरुवात केली. पाश्चात्य देश दुसऱ्या महायुद्धात गुंतले. 4, छत्रपती शिवाजी महाराजांनी मिठाच्या व्यापारावर संरक्षक जकाती उभारल्या कारण. पोर्तुगीजांना विरोध करण्यासाठी. इंग्रजांचा मिठाचा व्यापार मोडून काढण्यासाठी. स्वराज्यात पैसा उभा करण्यासाठी. वसाहतवाद्यांना विरोध करण्यासाठी. प्रश्न क्रमांक 3 आहे, पुढील नकाशाचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. 5 गुण आहेत आणि हा नकाशा स्वतंत्र भारताचा दिलेला आहे. त्यावरील प्रश्न कोणते आहेत ते आपण पाहूया. त्यावर प्रश्न दिलेले आहेत. क्रमांक 1, भारताच्या वायव्य दिशेकडील राष्ट्र कोणते. 2, भारतातील पोर्तुगीजांचे सत्ता केंद्र कोणते. 3, पूर्व किनारपट्टीवरील फ्रेंचांची सत्ता केंद्रे कोणती. 4, भारताच्या दक्षिणेस कोणते राष्ट्र कोणते आहे. प्रश्न आहे, दिलेली संकल्पना चित्रे पूर्ण करा. 6 पैकी कोणतेही 4च सोडवायचे. 6 संकल्पना चित्र दिलेली असतील, 4 सोडवायचे, 8 गुण आहेत. म्हणजे एका संकल्पना चित्राला 2 गुण. आता विषय दिलेला आहे ते सार्क समोरील कोणकोणती आव्हाने आहेत. काही उत्तर भरून दिलीत पण काही रिकाम्या चौकटी आहेत. सदस्य राष्ट्रामधील आर्थिक विषमता, इथे तुम्ही दुसरं उत्तर लिहायचं आहे. दळणवळणाच्या अपुऱ्या सोयी, इथे एक उत्तर लिहायचं आहे. वाढता दहशतवाद, इथे एक उत्तर लिहायचं आहे. भिन्न राज्य पद्धती, इथे एक. म्हणजे 4 रिकाम्या चौकटीत तुम्ही उत्तर लिहायचे आहे सार्कच्या समोरील आव्हानाबद्दल. दुसरं संकल्पना चित्र आहे. विषय दिला आहे सॉफ्टवेअर क्षेत्राचा. भारताच्या एकूण निर्यातीतील वाटा वाढण्याची कारणं. 4 कारणं इथं लिहायची आहेत रिकाम्या चौकटीत. पुढची संकल्पना चित्र आहे. क्रीडा क्षेत्रातील कोणकोणते पुरस्कार आहेत ते लिहायचे. 1, 2, 3 आणि 4, 2 गुणांच्यासाठी. पुढचं संकल्पना चित्र आहे. भौगोलिक शोध लिहायचे. मंगो पार्कने कोणता शोध लावला. एव्हल टास्मनने कोणता लावला. हेनरी द नेव्हिगेटरने शोध लावलेला. मार्को पोलोने शोध लावलेला. ते भौगोलिक शोध कोणते आहेत चौकटीत लिहा. पुढचं संकल्पना चित्र आहे. वसाहतवाद फोफावण्याची कारणं. 4 कारणं लिहायची आहेत. वसाहतवाद वाढण्याची कारणं. पुढे मुंबईमधील बेटांची नावं लिहायची इथे रिकाम्या जागेमध्ये आणि 3 लिहून दिलेली आहेत. मुंबई, वडाळा, माझगाव. पण 4 जागी रिकाम्या आहेत. तिथे मुंबईमधील बेटांची नावं लिहायची. प्रश्न क्रमांक 4 आहे. टिपा लिहा किंवा संकल्पना स्पष्ट करा. 5 पैकी कोणत्याही 3 लिहायच्या. 6 गुण आहेत. म्हणजे एका संकल्पनेला 2 गुण. प्रार्थना समाज, वायू प्रदूषण, भारत सरकारचे युवक धोरण, अलिप्ततावाद आणि बांडुंग परिषद. कोणतेही 3च सोडवायच्यात. प्रश्न आहे त्यातला. पुढील विधाने कारण स्पष्ट करा. 5 पैकी कोणतेही 3 सोडवायचे. 9 गुण आहेत. म्हणजे 3 गुण आहेत एका कारणाला. 1, दुसरे महायुद्ध संपताच निर्वसाहतीकरणास अधिकच वेग आला. 2, इंग्लंडने भारतातून काढता पाय घेण्याचा निर्णय घेतला. 3, सार्क संघटनेला काही प्रमाणात यश मिळाले आहे. 4, हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले. 5, रवींद्रनाथ टागोर यांनी सर या पदवीचा त्याग केला. 5 पैकी 3च कारणं लिहा. प्रश्न 5वा, तुमचे मत नोंदवा. 5 पैकी 3च सोडवायचे. 9 गुण आहेत. म्हणजे 3 गुण एका मत नोंदवण्यासाठी. 1, वसाहतवादाचा उदय हा युरोपियन राष्ट्रांच्या व्यापार वृद्धीचा परिणाम होता. 2, छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार दल उभारले. 3, औद्योगिक क्रांतीनंतर युरोपात आर्थिक राष्ट्रवाद व साम्राज्यवाद उदयास आला. 4, भारत अवकाश संशोधन क्षेत्रातील अग्रणी देश आहे. 5, अमेरिका व रशिया यांच्यात शीतयुद्ध सुरू झाले. 5 पैकी 3 सोडवा. प्रश्न क्रमांक 6वा,
पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 3पैकी 2च सोडवायचे, 10 गुण आहेत. म्हणजे 5 गुणांच्यासाठी एक प्रश्न. 1. दुसऱ्या महायुद्धाची कारणे लिहा. 2. रामकृष्ण मिशनने केलेले कार्य लिहा. 3. भारतातील सर्वात प्रभावी मराठी सत्ता का संपुष्टात आली ते पण लिहा. प्रश्न क्रमांक 7. खालील प्रश्नांचे दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सविस्तर उत्तरे लिहा. मुद्दे दिलेले असतील त्या मुद्द्यांचा आधार घेऊन उत्तर लिहायचं आहे. 5पैकी 3च सोडवायचे, 15 गुण आहेत. म्हणजे एक प्रश्न 5 गुणाला. 1. वसाहतवादाच्या उदयाची कारणं. त्याला मुद्दे दिलेले आहेत. औद्योगिक क्रांती, कच्च्या मालाची गरज, खनिज साठे, भौगोलिक महत्त्व, मजुरांची उपलब्धता. दुसरा प्रश्न आहे समाजसुधारकांचे कार्य. सर सय्यद अहमद खान, ताराबाई शिंदे, विठ्ठलरामजी शिंदे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, रामस्वामी नायकर. 3. ग्रामीण भागाच्या विकासाच्या योजना. प्रधानमंत्री रोजगार योजना, सुवर्ण जयंती ग्रामीण स्वयंरोजगार योजना, जवाहर ग्राम समृद्धी योजना, संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना. योजनांची माहिती लिहायची. प्रश्न 4. अमेरिका आणि सोव्हिएत रशिया यांनी घडवून आणलेले करार. नाटो, अँझूस, सिएटो, सेंटो, वॉर्सा करार. 5. धार्मिक सुधारणा चळवळी. प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज, आर्य समाज, रामकृष्ण मिशन. अशा प्रकारे हे सविस्तर प्रश्न, दीर्घ प्रश्न आहेत. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी व्हिडिओ लेक्चर पोस्ट केलं की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. ही नमुना प्रश्नपत्रिका जरूर सोडवा. यातील कोणते प्रश्न आले ते उद्या पेपर झाल्यानंतर कमेंट करा. धन्यवाद. अभ्यासासाठी शुभेच्छा. उद्याच्या पेपरसाठी पण तुम्हाला खूप शुभेच्छा.